एसके टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीने अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. एसके टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. नगर तालुक्यातील निंबळक, खारेकरजुने, निमगाव, वाघा या परिसरात 2 दिवसांपासून बिबट्यानं धुमाकूळ घातलाय. तर एका 5 वर्षाच्या मुलीवर हल्ला करून तिला ठार केलंय. ही घटना ताजी असतानाच काल देखील एका मुलाला निंबळक परिसरात हल्ला करून जखमी केलंय. त्यामुळे निंबळक, इसळक, निमगाव, वाघा या ठिकाणचे नागरिक आक्रमक झाले. या 3ही गावातील ग्रामस्थांनी निंबळक बायपास चौकामध्ये तब्बल 2 तास रास्ता रोको आंदोलन केलं. या रास्ता रोकोमुळे जवळपास 3 ते 4 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या ठिकाणी वावरत असलेल्या बिबट्याला शासनाकडून ठार मारण्याची परवानगी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असा इशारा त्यांनी दिला. बिबट्याला मारा नाही तर आम्हाला मार. चिमुकलीवर ज्यावेळेस हल्ला केला बिबट्याने, त्याच्या आधी त्याचा वावर होता का? वन विभागाला सांगितलं होतं का आपण? सांगितलं होतं पण कोणीच काही केलं नाही. माझ्या समोरून न्यायला तिला. आता काय मागणी राहील तुमची? काय पिंजरा लावण्याची मागणी केली होती का आपण त्या आपल्या परिसरामध्ये जिथून चिमुकलीला नेलं त्या ठिकाणी? बिबट्याने म्हणजे त्याला मृत्युमुखी पाडले आणि त्याच्यानंतर 12 तारखेला त्यांनी एक ऑर्डर मागणी केली की बाबा आम्हाला शूट ॲट साईटची परवानगी मिळावी. तरी कुठलीही ती ऑर्डर झाली. त्याच्यानंतर 13 तारखेला त्यांचं त्याच्यात पुढेही पत्रात, माझ्याकडे पत्र आहे, त्या पत्रात पुढेही उल्लेख नाही आजपर्यंत का बाबा त्याला मारण्यात यावा, गोळी मारण्यात. आणि त्याच्यानंतर काल संध्याकाळी इसळक या ठिकाणी राजवीर कोतकर एक 8 वर्षाच्या मुलावरती परत एकदा हल्ला झाला. तर मग कुठंतरी वन विभाग पुढे सिरियसनेस नाही त्यांना, आणि कुठंतरी आम्हाला परत आज त्यांनी परत तेच उत्तर दिलं की बाबा परत तोच प्रस्ताव आणि परत आता आम्हाला गोळी मारण्याचे आदेश द्यावे. मग तुम्ही 3 दिवसापूर्वी जर घटना होऊन देखील तुम्ही जर तीच वाट पाहताय तर मग याच्यात आम्ही दुसरं काय करायला पाहिजे तुम्ही सांगा आम्हाला. वन खातं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय. दुर्लक्ष करतंय, काय करतंय ते त्यांचे प्रयत्न 100% चालू आहेत. पण बिबट्या समोर दिसतोय आणि त्याला शूट करण्याची ऑर्डर नाहीये. मग पुढे तुम्ही अजून बळी घ्यायचं तुमच्या डोक्यात येत का? आता लाईव्ह एक अर्धा तासापूर्वी हिंगणगावच्या एका छोट्याशा तळ्यात बिबट्या आता तिथं पोहू राहिलाय. तुम्ही त्याच्याकडे फक्त बघत बसणार आहे का? परत संध्याकाळी एखादी घटना झाल्यावर परत तेच व्हिडिओ आहे आता माझ्याकडे, तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. मग आता भूमिका काय राहणार? भूमिका काय नाही, हे जोपर्यंत ऑर्डर येत नाही शूट ॲट साईटची तोपर्यंत इथं ग्रामस्थ कोणी उठणार नाही, एवढं सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो. गेल्या 3 दिवसापूर्वी आमच्या इथं या मुलीचा दुर्दैवी असा मृत्यू झाला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये. अक्षरशः तिचं मृतदेह पाहिल्यानंतर म्हणजे महाराष्ट्राला दुःख होईल अशी परिस्थिती या ठिकाणी त्या ठिकाणी निर्माण झाली. त्यावेळेस प्रशासनाने जे शब्द दिले ते आम्ही गुपगुमने मान्य केले. परत त्यांनी ते 2 टीमा पाठवल्या. 2 टीमा पाठवल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडं पाहिलं की तो बिबट्या परत त्या जागेवर आला होता. अक्षरशः 15 मीटर अंतरावर असताना सुद्धा त्या बिबट्याला त्यांना काही करता आलं नाही. आणि तो बिबट्या कालच्या एका कोतकर परिवाराला, एक लहान मुलाला परत उचलून घेऊन गेल्यानंतर त्या वडिलांनी तत्परता दाखवली म्हणून तो मुलगा वाचला. आज तो असं प्रत्येक बापावर आज वेळ आलेली आहे. आज आमच्यावर वेळ आहे, उद्या तुमच्यावर आहे, सगळ्यांवर वेळ येणार आहे. आणि पंचकृषीतले सगळेजण ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत, म्हातारे माणसं आहेत, असे कोणीही बाहेर पडायला घाबरतात. शेती हा मूळ व्यवसाय असल्यामुळं आणि MIDC उद्योगाचं कर्मचारी असल्यामुळं हे दोन्ही ठिकाणी या भीतीच्या वातावरणामुळे कोणी बाहेर 6 नंतर निघत नाही.
योगायोगाने जर निघलं तर 100% त्या बिबट्याच्या हल्ल्यात 100% जखमी किंवा मृत्युमुखी पडण्याची भीती या ठिकाणी निर्माण झालेली. म्हणून आम्ही 3 दिवस प्रशासनाला दिल्यानंतर सुद्धा आजही आम्हाला शूट ॲट साईटची ऑर्डर मिळाली नाही. म्हणून आमची विनंती राहिली आणि हा रस्ता रोको करण्याचं कारण राहिलेलं आहे की 3 दिवसानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला 3 दिवसाचा वेळ दिल्यानंतर सुद्धा त्या बिबट्याचा बंदोबस्त तुम्हाला करता आला नाही. म्हणून आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आणि इथून पुढच्या जोपर्यंत आम्हाला शूट ॲट साईटची ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही, भलं काही होऊ. कारण काय झालं, एक तर त्या बिबट्याला तरी गोळ्या मारा नाही तर आम्हाला तरी गोळ्या मारा. त्या लहान मुलं 3 दिवस झाले, शाळा बंद आहे, सगळं बंद आहे, व्यवहार बंद आहे आणि तरी पण प्रशासनाला जाग येत नाही. आणि तुम्ही जर एका बिबट्यापायी जर तुम्ही गावातली अशा पंचकृषीतल्या सगळ्या गावांना जर त्रास होत असला तर त्या बिबट्याला मारण्याची काय हरकत काय? एक माणूस दिला, एक बंदूक दिली तर विषय मिटून जातो. एवढ्या टीमा बोलवायची काही गरज नाही, काहीच नाही. तो आज 100% नरभक्षक आहे. तो शेजारी असलेल्या कोणत्याही प्राण्याला, वन्य प्राण्याला हल्ला करीत नाही. फक्त तो मनुष्य जाती ते लहान मुलांनाच आज हल्ला करतो. आपण सगळ्यांनी मिळून जर विचार केला तर आज इथून आम्हाला सांगतोय 5 रेस्क्यू टीमा बोलवण्यात आलेल्या आहेत. कुठेतरी वन विभागाचा विशाळ कारभार आपल्याला दिसतो का? कारण प्रस्ताव आज पाठवण्यात आला, गेल्या 3 दिवसापासून बिबट्या वावरतो. वन विभागाचा विषय असा झालेला आहे, वन विभागाकडे आम्ही 3 महिन्यापासून पिंजरा मागत होतो. आता वन विभाग जोपर्यंत मरत नाही ना तोपर्यंत पिंजरा सुद्धा देत नाही. आणि एक पिंजरा दिला होता तर त्याला दरवाजाच नव्हता, म्हणजे तो निकामी होता. असं जर असलं, जोपर्यंत माणूस मरत नाही किंवा माणसं मरत नाही तोपर्यंत वन विभाग, मी म्हणतो ज्यांनी बिबट्या पाहिला त्या दिवशी तुम्ही जर आज म्हणजे कर्जुल्याचाच विषय नाही, निमगाव घाणा असेल कोणत्याही ठिकाणी जर आपण ते म्हणते प्रूफ द्या. आता प्रूफ कसं देणार? फोटो काढीत बसायचं का त्या बिबट्याचा? म्हणजे प्रूफ न मागता जर ज्यांनी बिबट्या पाहिलाय अशा प्रत्येकाला जर पिंजरा दिला आणि असं जर तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये जर शोध मोहीम घेतली आणि बिबट्याची व्यवस्था केली तर हे दुर्घटना घडायच्या थांबतील. अजूनही आमची विनंती राहील का जो बिबट्या नरभक्षक असेल त्याला त्याच टायमाला तुम्ही ते ऑर्डर दिली पाहिजे. रेस्क्यू करायचा विषयच नाही साहेब. आम्ही त्या टीमकडे पाहिलं, आम्ही त्या टीमचा कारभार पण पाहिलेला आहे. त्यांच्याकडे एक ड्रोनचा कॅमेरा आहे, थर्मल कॅमेरा लावतात आणि ते पाहतात आणि नंतर तो गायब झाला म्हणतात. मी ते बिबट्याचं नेमकं जोपर्यंत दुसऱ्याला मारित नाही तोपर्यंत तिथं थर्मल कॅमेरा तर तो बिबट्या काय तिथं थांबणार आहे का? तुम्ही जर त्या दिवशी शूट ॲट साईटची ऑर्डर दिली असती त्या दिवशी तो शिकारीला परत त्या ठिकाणी आला होता, तिथं जर गोळी मारली असती तर आज दुसरी घटना घडायची थांबली असती. भूमिका काय? आमची भूमिका एकदम सरळ आणि शुद्ध आहे का जोपर्यंत आम्हाला शूट ॲट साईटची ऑर्डर देत नाही त्या बिबट्याच्या संदर्भात तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. एवढी सरळ आणि शुद्ध आमची मागणी. यावेळी पोलीस प्रशासनानं मध्यस्थी करून देखील आंदोलन सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही लेखी आश्वासनानंतरच हे आंदोलन सोडवलं जाईल अशी ठाम भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 80 80 215 215.